हाय, आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मला जायचं होते हळदी-कुंकवाला आणि बड्डेला. 2 ठिकाणी हळदी-कुंकू होते आणि 1 ठिकाणी बड्डे होता. तो बिल्डिंगमध्येच होता. म्हणून मग माझी तयारी चालू होती. म्हटलं थोडी काही भांडी पडली आहेत ती घासावी. आज काही मला स्वयंपाकाचे टेन्शन नव्हते, कारण काही ह्यांना आज सेकंड शिफ्ट होती. ते गेले होते कामाला आणि ते जेवण करूनच 11 वाजता येणार होते. म्हणून मग आज काही मला स्वयंपाकाचे टेन्शन नव्हते. मग टाईम भेटला होता. म्हणून म्हटलं नेल पेंट लावून घ्यावी. खूप दिवस मला नेल पेंट लावायची होती, पण वेळच भेटत नव्हता. आज टाईम भेटला होता म्हणून म्हटलं नेल पेंट लावून घ्यावी. लग्नाच्या आधी मी 2 दिवसाला म्हटलं तरी नेल पेंट चेंज करत होते, पण आता एक नेल पेंट लावायची म्हटलं तरी जमत नाही. खरंच लग्न झाल्यावर किती गोष्टी बदलतात. लग्नाच्या आधी माझी आई म्हणायची, "तू अशी लग्नानंतर करशील का, लावशील का 2 दिवसांनी नेल पेंट?" मी म्हणायची, "हो, मग का नाही लावणार, लावेल की." पण आता समजते की खरंच आपल्याला लावणं पण होत नाही नेल पेंट. खरंच नाही जमत आहे सगळ्या गोष्टी लग्न झाल्यानंतर ना. मग त्यानंतर ना मी एका स्कूल फ्रेंडकडे हळदी-कुंकवाला जायचं होतं म्हणून रेडी झाले होते. पण बाहेर येऊन बघते तर विराची किरकिर सुरू होती. तिला ताप आलेला होता. म्हणून मग तिच्याकडे जायचं मी कॅन्सल केले. म्हटलं जाऊ देत, आता बिल्डिंगमध्येच एक हळदी-कुंकू आणि बड्डे होता, म्हणून म्हटलं तिकडे जाऊन यावे. मग म्हटलं दिवा वगैरे लावायचा टाईम झाला होता, म्हणून दिवा लावून घेतला आणि सोसायटीमध्ये स्टॉल लागलेले होते, म्हणून म्हटलं की खाली जरा वेळ बघून यावे की कोणते कोणते स्टॉल लागलेत, काय काय आहे ते. मग खाली गेले, स्टॉल वगैरे बघितले आणि मग नंतर वरती आले हळदी-कुंकवासाठी. मग एका फ्रेंडच्या ठिकाणी हळदी-कुंकू होते, मग त्यांच्या इथं गेलो, हळदी-कुंकू वगैरे घेतले. हळदी-कुंकूच्या निमित्ताने तरी सगळ्या मैत्रिणींना वगैरे भेटणं होतं, मज्जा येते, जरा हसणं बोलणं होतं. खरंच खूप बरं वाटतं, हळदी-कुंकूच्या निमित्ताने सगळ्यांना भेटणं होतं. मग त्यानंतर आम्ही हळदी-कुंकू झाल्यानंतर एका ठिकाणी बड्डेला गेलो होतो. केक कटिंग झाल्यानंतर केक वगैरे खाल्ला आणि मग आम्ही घरी आलो. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.